आपण सध्या आहोत विमाननगर फिनिक्स मॉल च्या बाहेरच्या नगर रोड ह्या मुख्य रस्त्यावर। इथं नो सिग्नल पॉलिसीचं धोरण राबवण्यात आलेलं होतं, पण ह्याचंच एक उत्तम उदाहरण आपण माझ्या पाठीमागे बघू शकता। सिग्नल लागलेले असतात तरी नागरिक ते सिग्नलला न जुमानता ते क्रॉस करतात। आपल्या बरोबर इथले काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांनी ह्या गोष्टींविषयी संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊयात काय आहे मुद्दा। दादा नमस्कार। नो सिग्नल पॉलिसी ट्रॅफिक डिव्हिजननी इथं राबवलेली होती, पण ते संपूर्णपणे फेल झालेलं दिसत आहे। नो सिग्नल फ्री सिग्नल ज्यावेळेस या ठिकाणी पोलिसांनी ट्रॅफिक पोलिसांनी राबवले, त्यावेळेस तो जो प्रयोग आहे तो राबवत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारच्या स्थानिक नागरिकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना विश्वासात न घेता डायरेक्ट परस्पर त्यांनी सगळे चौक बंद केले। सिग्नल फ्रीच्या नावाखाली त्यांनी स्वतः काम चुकार म्हणूया आपण ते सगळं टाळण्यासाठी त्यांनी हा सिग्नल फ्री राबवला, परंतु तो या ठिकाणी सक्सेस झालेला नाहीये। कारण हे सगळं राबवत असताना पादचारी जी लोक आहेत, जी रस्ता ओलांडतात, ते रस्ता ओलांडणाऱ्या लोकांसाठी त्यांनी कुठल्याही प्रकारची सोय केलेली नाही आहे। या ठिकाणी 7 U-टर्न दिलेले आहेत। 7 U-टर्न दिले असताना फक्त या रोडला अंडरपास फक्त 2च आहे, एक विमाननगर चौक आणि एक चंदननगर चौकामध्ये। जर समजा रामोडच्या माणसाला जर रस्ता क्रॉस करायचा असेल तर त्यांनी का विमाननगर चौकात यायचं का रस्ता क्रॉस करायला, का त्यांनी चंदननगरला रस्ता क्रॉस करायला जायचं का? स्थानिक लोकांना विचारात न घेता हे सगळे संकल्पना यांनी राबवली। इथे लोक जवळजवळ या नगररोडच्या दोन्ही बाजूनी जवळजवळ 1 लाख ते 1.5 लाख लोकसंख्या या नगररोडच्या बाजूनी सध्या वास्तव्यास आहेत, परंतु या कोणाचाही यांनी विचार केलेला नाही। आम्ही वेळोवेळी पोलीस ट्रॅफिक, पुणे ट्रॅफिक पोलीस किंवा येरवडा ट्रॅफिक पोलीस किंवा विमानतळ या ठिकाणी पत्र व्यवहार केलेला आहे, परंतु या सगळ्या याला त्यांनी कुठेही जुमानलेलं नाही। या ठिकाणी फक्त आता नागरिकांचा जीव जाण्याचाच बाकी आहे। मला असं वाटतं की एखाद 2 नागरिकांचा जीव गेल्याशिवाय काय ट्रॅफिक पोलीस मला वाटतं की ही संकल्पना काय रद्द करणार नाही। बरोबर, विमाननगर IT हब आहे, एवढे मोठे मोठे कंपन्या आहेत, एवढे हजारोच्या संख्येने इथं कामाला लोक येतात, रस्ता क्रॉस कसं करतात? रस्ता क्रॉस करण्यासाठी यांनी कुठली यंत्रणा राबवलेली आहे? जेव्हा आम्ही साहेबांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही सिग्नल दिलेला, तो ब्लिंकिंग सिग्नल या ठिकाणी दिसतो आहे, तो रस्ता क्रॉस करण्यासाठी दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु तो ब्लिंक सिग्नल लागल्याच्या नंतर सुद्धा इथे ट्रॅफिक कुणीही कंट्रोल करत नाही किंवा ट्रॅफिक थांबत नाही। त्यांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलं की आम्ही इथं हवालदार उभे केलेले आहेत। आज तर तुम्ही बघता इथं कुणीही हवालदार या ठिकाणी नाही, आणि जरी एक हवालदार दिला तरी हायवेच्या गाड्या या ठिकाणी थांबणारच नाही। तुम्ही या ठिकाणी बघू शकता लोक रस्ता क्रॉस करताना जीव अगदी मुठीत धरून रस्ता क्रॉस करतात। त्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम या पोलिसांनी या ठिकाणी चालू केलेलं आहे। आम्ही वेळोवेळी यांच्या पाठीमागे लागून पत्रव्यवहार करून सुद्धा याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही। हा जो नगर रस्ता आहे तो मुख्य हायवे आहे, आणि रात्रीच्या वेळेस इथं मोठे मोठे डंपर्स आणि ट्रक सुद्धा चालतात, तेव्हा तर अजून धोक्याची स्थिती निर्माण होते। हो, नक्की त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी केली जात नाही। डंपर असेल किंवा ते मिक्सर असतील, यांना टाइम टेबल ठरवून दिलेला आहे की कुठल्या वेळेत डंपर चालले पाहिजेत, कुठल्या वेळेत ते मिक्सर चालले पाहिजेत, पण या सगळ्या आदेशाला त्यांनी केराची टोपी टाकून दिवसभर या ठिकाणी डंपर, टँकर, पाण्याची वाहतूक सर्रासपणे या ठिकाणी चालू आहे। आणि कदाचित मला असं वाटतं की या सगळ्या लोकांचं आणि या ट्रॅफिक पोलिसांचं म्हणा किंवा याच्या यंत्रणेचं साठवलोट असं एकंदरीत या ठिकाणी चित्र आहे। सतत पाठपुरावा करत आहेत हे समस्या मार्गी तरी अजून यश आलेलं नाहीये। पुढचं तुमचं काय असेल पाऊल? आता आम्ही प्रथमतः तर जनजागृती केली आहे लोकांकडून, याच्याबद्दलची त्यांच्या भावना काय व्यक्त केल्या। याच्यातल्या जेवढ्या लोकांना आम्ही भेटलो की बाबा ही जी फ्री नगर रोडची पॉलिसी ज्यांनी आणली, इथं टोटल 4 ते 5 किलोमीटर पेक्षा जास्तचा परिसर आहे हा नगर रोडचा, जो आमच्या वडगाव शहरीचा येतो। त्याच्यामध्ये त्यांनी 7 U-टर्न दिलेत, आणि ते फक्त अंडरपास 2 आहेत ना। इथं स्काय वॉक आहे ना काय। इथं दररोज 80,000 ते 1 लाख पेक्षा वाहनं हे प्रवास करत असतात। आणि इथं IT हब आहे, विमाननगरचा परिसर असू द्या, आपलं शास्त्रीनगरचा परिसर असू द्या, पुढं टाटा गार्डन, इथं हे पूर्ण IT हब आहे। इथं रस्ता पादचाऱ्यांना क्रॉस करायलाच काही जागा नाही। आता तुम्ही बघाल ना इथं तर ह्या हातात म्हणजे काय, हातात जीव मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करतात, एक गाडी थांबत नाही। काय यांच्याकडे म्हणजे ना, यांच्याकडे नीती पण व्यवस्थित नाही ना नियती पण व्यवस्थित। रियालिटी काढून घेतली, रस्ता मोठा झालाय। हा, ही महत्वाची एक गोष्ट आहे की पहिले रस्ता हा छोटा होता, पण BRT मुळे आता हा रस्ता मोठा झालेला आहे। तर आमची वाहतूक विभागाकडे हीच मागणी आहे की प्रथमतः तुम्ही सर्व चौक हे मोकळे करा, त्याच्यानंतर आता मोठा रस्ता झाला त्याचा फायदा होईल। कारण नाही तर भविष्यात इथं खूप अपघाताचे प्रमाण हे वाढलेले आहेत, लोकांच्या व्यवसायावर याचा परिणाम झालेला आहे। आता म्हणायला गेले तर
एकही युटर्न सदोष नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये नियमात नाहीये, फक्त करायचं म्हणून काही पण केलेलं आहे. मागण्या तुम्ही केलेल्या आहेत आमच्या माध्यमातून, जर काय पूर्ण नाही झालं तर तुमचं पुढचं पवित्र काय असेल? याला आंदोलनाचा आम्ही अगोदरच त्यांना इशारा दिला आहे. यावेळेस आमचं चालेल की आमरण ऑपोजिशन करायचं. बघू आता, जर ऐकत नसतील तर तेही करू. रस्ता कसा क्रॉस करताय? आता सध्या तर देवाचं नाव घेऊनच करतोय. आता बघूया देव काय करतो. बरोबर, देव तारी त्याला कोण मारी, पण काय सूचना देईल का? सध्या तर सिग्नलमुळे खूप प्रॉब्लेम होतोय. जर जे टीनेजर्स आहे किंवा छोटे मुलं आहे त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम चालू आहे, तर त्यामुळे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीकडे. मित्रा, रस्ता कसा क्रॉस करतोय? जीव मुठीत घेऊन रस्ता क्रॉस करतोय सर आम्ही. आता सध्या तर ट्रॅफिक खूप आहे इथं. आता काय काय करायचं, आता ट्रॅफिकचं हे बंदोबस्त झालं पाहिजे, एवढंच ही विनंती आहे. नक्कीच इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही जे जे सूचना सुचवलेल्या आहेत ट्रॅफिक डिव्हिजनला, त्यांनी ते पूर्ण नाही केलेत, तर आम्ही आमरण उपोषणाला बसू. न्यूज.साठी मी झोएब शेख, पुणे.